तर मित्रांनो, आपलं सगळ्यांचं या ऑडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या ऑडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर सराव पेपर बघणार आहोत मित्रांनो. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, भारतीय संविधानातील 73वी घटनादुरुस्ती कोणाशी संबंधित आहे? तर भारतीय संविधानातील 73वी घटनादुरुस्ती जी आहे ती पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो, महाराष्ट्रात सर्वाधिक कापूस उत्पादन करणारा विभाग कोणता? तर महाराष्ट्रात सर्वाधिक कापूस उत्पादन करणारा विभाग जो आहे मित्रांनो, तो आहे अमरावती विभाग आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा असे कोणत्या कलमाला म्हटले जाते? तर भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा जे म्हटले जाते मित्रांनो, ते कलम 32ला म्हटले जाते. तर डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर जायकवाडी धरण जे आहे मित्रांनो, ते आहे गोदावरी नदीवर आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत? तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार जे आहे मित्रांनो, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, भारतातील सर्वात उंच धरण कोणते? तर भारतातील सर्वात उंच धरण जे आहे ते आहे टिहरी धरण आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहे? तर भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय जे आहे मित्रांनो, ते आहे मुंबई इथे आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी जी आहे ती आहे गोदावरी नदी आहे. तर बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो, भारतातील पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली? तर भारतातील पहिली जनगणना जी झाली ती 1872 मध्ये झाली मित्रांनो. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, भारताचे लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाते मित्रांनो, ते ओळखले जाते सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखले जाते. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आली? तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना जी करण्यात आली मित्रांनो, ती 315 या कलमानुसार करण्यात आली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 32वा येतो, महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा जो आहे तो आहे गडचिरोली जिल्हा आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, राज्यसभेचा पदसिद्ध सभापती कोण असतो? तर राज्यसभेचा पदसिद्ध सभापती जो असतो तो उपराष्ट्रपती असतो मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर जे आहे ते कळसुबाई शिखर आहे मित्रांनो. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट झाली? तर भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य जे आहे ते 42वी घटनादुरुस्ती जी आहे ती समाविष्ट झाली मित्रांनो. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, महाराष्ट्रातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या शहरात आहे? तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे आहे ते मुंबई शहरामध्ये आहे मित्रांनो. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, भारतीय संविधानात मूलभूत अधिकार कोणत्या भागात आहे? तर भारतीय संविधानात मूलभूत अधिकार जे आहे ते भाग 3मध्ये आहे मित्रांनो. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प जो आहे तो ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, भारतीय संसदेचे संयुक्त अधिवेशन कोण बोलवते? तर भारतीय संसदेचे संयुक्त अधिवेशन जे बोलवते ते राष्ट्रपती बोलवते. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो, महाराष्ट्रातील कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील कोयना धरण जे आहे ते आहे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो, भारताचा नियंत्रण व महालेखापरीक्षक CAG याचा उल्लेख कोणत्या कलमात आहे? तर CAGचा जो उल्लेख आहे मित्रांनो ते 148 या कलमामध्ये आहे उल्लेख. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा जो आहे क्षेत्रफळानुसार तो अहमदनगर जिल्हा आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो, संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते?
तर संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष जे होते ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद जी होते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो, महाराष्ट्रातील सर्वात लांब किनारपट्टी कोणत्या जिल्ह्यात लाभली आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात लांब किनारपट्टी जी लाभली आहे मित्रांनो ते रत्नागिरी जिल्ह्याला लाभली आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो, भारतीय निवडणूक आयोगाचा उल्लेख कोणत्या कलमात आहे? तर भारतीय निवडणूक आयोगाचा उल्लेख जो आहे तो 324 या कलमामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26वा येतो, महाराष्ट्रातील पैठण शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर महाराष्ट्रातील पैठण शहर जे आहे ते गोदावरी नदीकाठी वसले आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 27वा येतो, लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर लोकसभेचा कार्यकाळ जो असतो तो 5 वर्षाचा असतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 28वा येतो, महाराष्ट्रातील चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात वसलेले आहे? तर महाराष्ट्रातील चांदोली राष्ट्रीय उद्यान जे आहे ते सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी या 4 जिल्ह्यामध्ये जे आहे पसरलेले मित्रांनो. हे ध्यानात ठेवा, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी हे 4 जिल्हे. तर ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 29वा येतो, वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार होते? तर वित्त आयोगाची स्थापना जी होते मित्रांनो ते 280 या कलमानुसार होते. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30वा येतो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा नैसर्गिक बंदर कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा नैसर्गिक बंदर जे आहे ते मुंबई बंदर आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. क्वेश्चन 11वा येतो, महाराष्ट्रातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर महाराष्ट्रातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे आहे ते मुंबई येथे आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, प्रोजेक्ट टायगर सुरू झाले कधी सुरू झाले? तर प्रोजेक्ट टायगर जे झाले सुरू ते 1973 मध्ये सुरू झाले. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? तर भारताचा राष्ट्रीय वृक्ष जो आहे तो वडाचे झाड आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, शेकरो कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? तर शेकरो जो आहे तो आहे खार या प्रकारचा प्राणी आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल असलेला विभाग कोणता? तर महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल असलेला विभाग जो आहे तो नागपूर विभाग आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, वनांचे फुफ्फुसे असे कोणाला म्हणतात? तर वनांचे फुफ्फुसे असे म्हणतात मित्रांनो वर्षा वनाले म्हणतात. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, ग्रीन गोल्ड म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ग्रीन गोल्ड म्हणून ओळखले जाते मित्रांनो बांबू याला ओळखले जाते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? तर भारताचा राष्ट्रीय प्राणी जो आहे तो वाघ आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, महाराष्ट्रातील कर्नाळ पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील कर्नाळ पक्षी अभयारण्य जे आहे ते रायगड येथे आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो, वनांचे क्षेत्रफळ मोजण्यासाठी कोणते तंत्र वापरले जाते? तर वनांचे क्षेत्रफळ मोजण्यासाठी तंत्र जे वापरले जाते ते GIS वर रिमोट सेन्सिंग कंट्रोल जे तंत्र वापरले जाते मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? तर भारताचा राष्ट्रीय पक्षी जो आहे तो मोर आहे. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो, महाराष्ट्रातील चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील चांदोली राष्ट्रीय उद्यान जे आहे ते सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो, भारतातील सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर भारतातील सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प जे आहे ते मध्य प्रदेशमध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो, वन संवर्धन अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? तर वन संवर्धन अधिनियम जो लागू झाला मित्रांनो तो लागू झाला 1980 मध्ये लागू झाला. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 25वा क्वेश्चन येतो, सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान जे आहे ते केरळ या राज्यामध्ये आहे. ए आपला राईट आन्सर आहे.